नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कडवे वाल आणि सुंगटाची ग्रीन मसाला भाजी। चला तर मग कृती बघूयात त्याची। आज आपण बनवणार आहोत कडव्या वालांबरोबर प्रॉन्स घालून हिरव्या वाटपातली भाजी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: ओला नारळ किसलेला, एवढ्या मिरच्या आणि लसूण। ही आधी आपण वाटण चटणी जे काय म्हणाल तुम्ही ते करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये एक अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे। आता मी हे मगाशी दाखवलेलं वाटण बनवून घेतलेलं आहे। तेल गरम झाले का नाही हे बघूया। कांदा घालून त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवून घ्यायचे। हे बघा परतायला सुरुवात झालीये। परततानाच त्याच्यामध्ये 1 टीस्पून मीठ घालून घेणार आहे मी, म्हणजे कांदा छान व्यवस्थित पोळला जाईल। ही सुंगटाची आणि वालाची करी खूप छान लागते, खूपच सुंदर लागते। मी आता माझ्या चॅनल मध्ये अशीच हिरव्या वाटपातली व्हेज फक्त विदाउट सुंगट करी घातलेली आहे, अपलोड केली आहे रेसिपी। ती व्हेज लोकांसाठी आहे, ज्यांना फिश आवडतं, स्पेशली सगळे कोकणातले, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। हे आता टोमॅटो परतवला जाईल। आता त्याच्यामध्ये 1 टीस्पून भंडारी मसाला, बाहेर मालवणी मसाला मिळतो तो पण चालेल, फिश मसाला असतो तो, अगदी थोडासा लागतो चवीपुरता। नाहीतर तुम्ही त्याच्यामध्ये गरम मसाला वापरू शकता। फक्त गरम मसाल्यामध्ये 1 टीस्पून म्हणजे 2 मोठे टेबलस्पून गरम मसाला असेल तर त्याच्यामध्ये 1 टीस्पून फोडलेली मोहरी आणि 1 टीस्पून फोडलेली बडीशेप अशी घालून त्याला वाटून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये 2 टीस्पून काश्मीरी लाल तिखट घालायचं, म्हणजे तो तुमचा भंडारी स्टाईल मसाला तयार होतो। आता ह्याच्यामध्ये मी स्वच्छ सोलून घेतलेले मोड आलेले वाल घालतेय, कडवे वाल आहेत हे। आणि त्याच्याच बरोबरीने इमिडिएटली मॅरिनेट केलेले कोलंबी 1 वाटीभर, त्याला सुंगट असं म्हणतात, ते घालते। कोकणात सुंगट म्हणतात त्याला। आता हे सगळं पाणी घालून छान त्याला एक खळखळून उकळ काढायचा आणि त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये हे हिरवं वाटण घालून घेऊयात। म्हणजे हे सगळं एकजीव होईल आणि या रसाला छान बहार येईल।
आता ह्याच्यामध्ये मी वाटण आणि पाणी घालून घेतलेलं आहे. आता ह्याला छान खळखळून उकळी येऊन द्यायचा आणि मग तुमची सुंगटाची आणि वालाची करी तयार आहे. हे छान सगळं शिजून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबूचा रस घालूया, म्हणजे आंबटपणा पण येतो छान त्याला आणि खूप खूप छान लागते ही करी. नक्की ट्राय करून बघा. ही आपली ऑलमोस्ट आता रेडी आहे करी. वालाची सुंठ घालून केलेली करी. आता ह्याच्यामध्ये लिंबू, अर्ध लिंबू पिळून घेऊयात, म्हणजे त्याचा पण अर्क त्या भाजीमध्ये छान उतरेल आणि अजून पुढचे 10 मिनिटं भाजी शिजून होऊ दे. 10 मिनिटं झाली, अजून 10 मिनिटं पुढची असू दे. ही बघा आपली वालाची सुंठ घालून केलेली करी, कालवण मसाला जे काय म्हणाल ते तयार आहे. आमच्याकडे ह्याला सुंठाचं आमटं म्हणतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आता आपण ह्याला प्लेटिंग करूयात. हे आपलं फायनल प्रोडक्ट, सुंठ वालाची हिरव्या वाटणातलं मसाला, पापलेट फ्राय, चपाती, भात या जेवायला. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. नक्की आवडेल ही रेसिपी तुम्ही घरी बनवाल तेव्हा. नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरातल्यांनाही खायला घाला. तुम्ही खा आणि स्वस्थ राहा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.